लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। रक्षाबंधनाच्या आधीच सरकारकडून ओवाळणी महिलांना देण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यानंतर गेल्या 24 तासामध्ये 80 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आधीच सरकारकडून ओवाळणी जमा झालेली आहे। लाडकी मित्रांना सुरुवात झाली आहे। आता या भगिनींना या पाठीमाग आहेत, तुम्हाला पण या आलेत का नाही मेसेज कमेंट करून नक्की सांगा। 3000 रुपये जमा झालेले आहे। लाडकी बहीण म्हणून त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2000 रुपये इन्कम 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली आहे। दिनांक रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी असलेल्या बातमीनुसार राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना ओवाळणी सरकारच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली आहे। जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये थेट बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून जमा करण्यात आली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील या ठिकाणी पाहिलेली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले यावेळी एक नाही तर रक्षाबंधनाचे थेट 2 हप्ते म्हणजेच ओवाळणी म्हणून तब्बल 3000 रुपये खात्यावरती जमा शनिवारपासून या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मागच्या 8 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात असल्यावर कोण आहे पैसे मिळाले असतील तर कोण म्हणत आहे उद्या पैसे मिळत असतील असे, परंतु मंद गतीने म्हणजे स्लो गतीने पैसे जमा होत जवळपास मागच्या 8 दिवसात 30 लाख लाडक्या बहिणींना पैशाचे वाटप बँक खात्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे। जवळपास 70% महिलांच्या खात्यामध्ये वाटपाच्या राहिल्या आहेत। रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी जवळपास 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी दौऱ्यादरम्यान परभणी जिल्ह्यात सांगितलंय की ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना 15 दिवसात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार। वितरणात मागच्या वर्षी आम्हाला रक्षाबंधनात 3000 रुपये ओवाळणी म्हणून दिले होते, परंतु यावेळी तुम्हाला देणार आहोत ही सांगून टाका। यावरती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय की जुलै महिन्याचा जो आहे यासाठी आता लाभवण्यात आला आहे। तुम्हाला दिलेला नव्हता याचं कारण म्हणजे आता ऑगस्ट महिना म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवता ऑगस्ट महिना काय आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचा सण आहे म्हणजे रक्षाबंधन आहे, म्हणून या ठिकाणी 3-4 हजार रुपये दिवसापासून रक्षाबंधनाचा सण असल्याने भावाची ओवाळणी म्हणून 3000 रुपये बँकेमध्ये खात्यामध्ये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिन्याचा हप्ता देण्याची बाकी राहिला होता 1500 रुपये बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या या ठिकाणी 1500 रुपये असा हप्ता 3000 रुपये या ठिकाणी जवळपास जमा व्हायला सुरुवात झाली आहे। रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी जवळपास 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींना लाभार्थी महिलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। गेल्या 6 महिन्यापासून एकत्र सुद्धा 3000 रुपये बँक खात्यावरती महिलांना सोडले नव्हते, परंतु रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून स्टेट बँक खातेधारकांसाठी सर्वात पहिल्यांदा 3000 रुपये या ठिकाणी आता सोडण्यात येऊ लागले आहेत। त्यानंतर आता अजून कोणत्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला लागले आहेत या ठिकाणी सांगणार आहे। डायरेक्ट 3000 रुपये रक्षाबंधन सरसकट या ठिकाणी सर्वांना येणार आहेत का हा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना, तर यामध्ये काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहेत, परंतु या ठिकाणी गोरगरीब आहेत त्यांना अत्यंत प्रामाणिक आहे त्यांना काय आहे त्यांना 3000 रुपये रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून या ठिकाणी जमा करणं होऊ लागल्याची बातमी समोर आली आहे। सर्व महिलांना जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। आता बँकांना पैसे ऑर्डर सुद्धा देण्यात आले आहे। जवळपास 9,70,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी आजपासून जमा या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना आनंदाने नाचणार आहेत। सर्व बँकांना कडकपणे आदेश देण्यात आले आहेत की शनिवार असल्याने परिस्थिती पैसे देऊन टाका असे या ठिकाणी ऑर्डर देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना रविवारी 100% गोल्ड असल्याचं पाहायला मिळत आहे। या वर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट या ठिकाणी ओवाळणी म्हणून सरकारच्या माध्यमातून मिळू लागल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या 15 दिवसापासून आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील अशा बातम्या पसरल्या होत्या, त्या सर्व सोडून द्या। आता इथून पुढे लक्ष द्या। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील या ठिकाणी पाहिलं आहे की स्वतः एकनाथ शिंदे डायरेक्ट बँकेतून आदेश या ठिकाणी दिलाय की बँकांना थेट रक्कम खात्यावरती महिलांच्या या ठिकाणी जमा करायला सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की रक्कम नेमकी कोणाकोणाला मिळणार आहे हे लक्षात ठेवता मागच्या वर्षी ज्यांना रक्षाबंधनाचं 3000 रुपये गिफ्ट ओवाळणी मिळालेले आहे त्यात सर्व पैशाचे वितरण या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला मागच्या वर्षी KYC नसल्यामुळे एप्रिल मे जून असं 3 महिन्याचा लाभ जरी आला नसेल तरी सुद्धा या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता दिली जाणार आहे। मागच्या आठवड्यातील काही ठिकाणी पैसे येतील उद्या येतील अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असणार, परंतु आता तुम्हाला खोट्या ठरल्या। त्यामुळे सर्वात आधी पैशाचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये होणार नव्हतं, परंतु 30 लाख लाडक्या बहिणीच्या
मागच्या आठवड्यात या ठिकाणी जमा झाले आहेत, परंतु आता एक दिवशी 80 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरण जमा करायला सरकारनं डीबीटीच्या माध्यमातून डबल प्रोसेस या ठिकाणी सुरू केली. फास्ट पैशाचे वितरण या ठिकाणी बँकांच्या खात्यामध्ये महिलांना जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. परंतु 10 मिनिटे तुम्ही मोबाईल हातात धरून सर्वांना बघत असाल, तुम्ही खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून 80 लाख पेक्षा जास्त महिलांचे वितरण या ठिकाणी चाप्या म्हणजे वितरण होणार आहे. यापैकी पहिल्या गावातील आता 20 लाख लाडक्या बहिणींना दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे येतील, परंतु आता दुसऱ्या गटातील लाडक्या बहिणींना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येतील. म्हणजे 3,000 रुपयाचे या ठिकाणी जमा होऊन तिसऱ्या बहिणींना या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पैसे येतील. असं चौथ्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या 20 लाख लाडक्या बहिणींना रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत पैसे येतील. परंतु रविवार 23 ऑगस्ट सर्वांना पैसे या ठिकाणी सोडून टाका या ठिकाणी ऑर्डर देण्यात आले आहे. असे लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका सांगण्यात आलेलं आहे. रविवार दिनांक असल्याने परंतु बँक खात्या बंद असणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा सण गोड व्हावा या पैशाचे वितरण खात्यातील सर्व महिलांच्या या ठिकाणी जमा करण्यात कोणाला सुरुवात केली याची सविस्तर डिटेल ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण 2 मिनिटात आता मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, बहिणींना प्रश्न असा पडत आहे की सरसकट पैशाचे वितरण या ठिकाणी होणार आहे का? सरसकट पैसे वितरण होणार नाही. मागच्या वर्षी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांची रक्षाबंधन ओवाळणी मिळाली असेल तरच, म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला मागच्या वर्षी मिळाले असतील तरच तुम्हाला या ठिकाणी या वर्षी सुद्धा मिळणार आहेत. असे तुम्ही KYC करा, अगर KYC करू नका. परंतु तुम्हाला सर्वांच्या पैशाचे वितरण या ठिकाणी ओवाळणी म्हणून या ठिकाणी ठीक देणार आहे अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लाभार्थी महिलांना मोठी बातमी या ठिकाणी आपण म्हणावी लागेल. सर्वच महिलांना पैशाचे वितरण डीबीच्या माध्यमातून खात्यावरती सरकारने सोडायला सुरुवात केली असून आज 4 ठिकाणी शनिवार रविवार आजच्या पैशाचे वितरण या ठिकाणी बँकेत जमा करायला सुरुवात केली आहे. सर्वांच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघायला मिळत आहे की लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होतील. सर्वांना या ठिकाणी 2 मिनिटात महत्त्वाचं काम बाजूला ठेवून व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी सांगितलंच आहे की नेमकं कोणाला पैशाचे वितरण या ठिकाणी खात्यावरती जमा व्हायला सुरुवात केली आहे. कारण आता सरकारने काय म्हणते की कोणी सुद्धा घाबरायचं काही गरज नाही, कारण आम्ही तिकडून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. इकडं महिलांच्या खात्यात खटाखट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे महिलांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आता पुढचे 10 ते 15 मिनिट तुम्ही सुद्धा पहिला मेसेज येईपर्यंत महिन्याचे 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज या ठिकाणी ऑगस्ट महिन्याची जमा तब्बल 2 लाख महिलांच्या एकत्र थेट बँकेमध्ये खात्यावरती या ठिकाणी जमा होण्याचे असल्याची माहिती व सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. बँक उघड्या आहेत, परंतु रविवार दिनांक बँक बंद असण्या कारणाने या ठिकाणी महिलांचे पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याने पाहायला मिळते. आणि तरी सुद्धा पैशाचे वितरण लवकर काढून या ठिकाणी घ्यायचं आहे, कारण आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे. जवळपास आज 20 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी होणार आहे. लाडक्या बहिणींना ज्या मागच्या वर्षी या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 3,000 रुपये मिळाले होते, त्यांनी 3,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जाऊन जमा करण्यास होऊ लागले आहेत. सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आपण अपडेट देणार आहोत की आपल्या सरकारच्या मधून सरकार पैशाचे वितरण या ठिकाणी खात्यावरती असल्याची माहिती वर्गामध्ये आनंद वातावरण निर्माण झालं आहे. कारण महिलांना ही KYC ठिकाणी झालेली नव्हती, परंतु आता KYC करा. आज लाडक्या बहिणीने ओवाळणी म्हणून तुम्हाला सरसकट पैशाचे वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास सांगितलं आहे. मग आता तुम्ही कोणाला पैशाचे वितरण होणार आहे बँकामध्ये, सर्वात पैसे कोणाला, नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना वितरण होणार आहे यादी समोर आली असून या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की सांगणार आहे की आता लाडक्या बहिणींना सगळ्यांना महत्वाचं एक म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की लाडकी बहीण बंद होणार नाही, तुम्हाला रक्षाबंधनाची गिफ्ट मिळणारच आहे. त्याचबरोबर गणपतीला सुद्धा गिफ्ट या ठिकाणी महिलांना देण्यात येणार असून सरकारची मदत, तुम्ही कुटुंबातील महिला असाल तर तुम्हाला मोदीचे 2,000 रुपये, राज्य सरकारचे नमो शेतकरीचे 2,000 रुपये येतात. मग तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की पीक विमा या ठिकाणी दिला जातो. लाडक्या बहिणींना देखील महिन्याला पैसे दिले जातात, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही मदत असतं. यावेळी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की तशा प्रकारे जोरदार पैशाचे वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली या ठिकाणी समोर आले. मग पहिल्यांदा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहावे की नेमकं कोणकोणत्या बहिणींना पैशाचे वितरण या ठिकाणी डीबीच्या माध्यमातून खात्यावरती जमा व्हायला सुरुवात केली आहे. कारण राज्य सरकारनं तुम्ही पेन्शन किंवा जेवढी रक्कम तुम्ही बँक खात्याशी पाठवली आहे
तशा प्रकारचे आदेश या ठिकाणी कोणाकोणाला या ठिकाणी वगळून नका. पहिला जे या ठिकाणी दिला आहे ते लाडक्या बहिणीच्या लाभामध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर जोडलेला होता त्या सर्व खात्यावर या ठिकाणी पैसे सोडण्याचे आदेश टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैशाचे वितरण या ठिकाणी त्यावरती या ठिकाणी जमा होऊन लाडक्या बहिणींना गेल्या 1 वर्षापासून सर्वात मोठा आनंदाचा दिवस या ठिकाणी समोर आलाय. लवकरात लवकर पैसे काढून आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बॅलन्सला रूल होता की बँक खात्यावरील असलेली रक्कम जी असते ती लवकरात लवकर काढून घ्यायचे आवाहन केलं सुद्धा होतं की सर्वांना. पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की नेमकं कोणाकोणाला पैशाचे वितरण होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना सरसकट पैशाचे वितरण या ठिकाणी होणार आहे का? परंतु नियमामध्ये लाडक्या बहिणींना असते ती त्यामध्येच पैशाचे वितरण होणार होतं. मात्र पहिल्या नियम या ठिकाणी लागू करण्यात आलाय की जर तुम्ही मागच्या वर्षी 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळाले असतील तरच तुम्हाला महिलांना या लाभ मिळणार आहे. रक्षाबंधन पूर्व घेतलेल्या सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती आणि म्हणून थेट बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार अशी मोठी माहिती समोर आली आहे. सर्व जिल्ह्याचे पैशाचे वितरण होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये अजून वाटपाचे बाकी असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या दिवशी या ठिकाणी पैशाचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणाकोणाला पैशाचे वितरण होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ही एक लिस्ट या ठिकाणी समोर सांगण्यात आली असून लिस्ट तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून सांगणार आहोत. लाडक्या बहिणींना आनंदाने नाचू लागले आहेत कारण तब्बल 2 महिन्यामध्ये प्रतीक्षा संपणार आहे. रक्षाबंधन 3,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार असून त्यानंतर सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीने एक आनंदाची बातमी अजून सर्वांना या ठिकाणी सांगायची आहे. इथून पुढे लाडक्या बहिणींना पैसे महिन्याला 1 तारखेला जमा होण्याचे या ठिकाणी संकेत आहेत. लाडक्या बहिणींना पैशाची वाट बघून कंटाळलेले आहेत. दररोज या ठिकाणी बातम्यांना सांगितलं जात आहे की पैसे उद्या जमा होतील, परंतु महिन्यांना लवकरात लवकर पैसे जमा होत नसल्याने आनंदाची बातमी मिळत नसल्याने या ठिकाणी आता घेण्यात आला आहे. असं जो लाडकी बहीण आहे त्या योजनेतून इथून पुढे येणार आहे ते सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो आता मिळू शकतो. या सुद्धा तारखेला प्रत्येक महिन्याला येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैशाची अजिबात वाट बघावी लागणार नाही असा निर्णय शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे. पत्रकारांनी या ठिकाणी उभे होते त्यांना विचारलं की अशा अफवा पसरू लागल्या आहेत की लाडकी बहीण बंद होणार. या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आले की एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला रक्षाबंधन निमित्त एक गोड बातमी दिली आहे की म्हणजे 2030 पर्यंत अजिबात लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार नाही. हे सुद्धा एक प्रकारे शिंदे साहेबांनी महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला हक्काचे या ठिकाणी मिळणार आहेत असं सांगितलं. या प्रकारची मोठा दिलासा देखील या ठिकाणी महिलांना दिलेला आहे. सर्व महिलांना अंदाजे नाचू लागले आहेत कारण भाग वेगळा, परंतु आज या ठिकाणी रविवार दिनांक 80 लाख लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण खात्यातील ऑर्डर या ठिकाणी दिली असून तितकीच ऑर्डर बँकांना सुद्धा दिली आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी पाहणार आहे आणि पैशाचे वितरण थेट बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केल्यास आज पैशाचे वितरण झाल्याशिवाय बँका बंद करू नका अशा प्रकारचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आला असून आदेशावर बँकांना सुद्धा गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री आदेश या ठिकाणी बँकांना पाहावा लागणार आहे. त्यांनी थेट डीबीटीच्या माध्यमातून 3,000 रुपये या ठिकाणी जमा लागले सर्व जिल्ह्यातील येणार आहे नाही कारण राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण होणार आहे आणि 6 जिल्ह्यांमध्ये मागच्या आठवड्यापासून वाटप झालेले आहे. सर्व उरलेल्या 10 जिल्ह्यांची एकत्र सप्टेंबर महिन्याची वाट पाहू लागू शकते, परंतु आणि फक्त 20 जिल्ह्यांमध्येच होणार असून 20 जिल्हे कोणते आहेत ते पटपट नावे सांगा असं मला वाटत असेल, पण या ठिकाणी जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आली की नाव काय या ठिकाणी ऐकू शकता. लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यांना महत्वाचा पॉईंट म्हणजे लाडक्या बहिणींना सांगण्यात आले की अजिबात घाबरू नका. सरसकट पैशाचे वितरण डीबीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात होत आहे. सरकार पैशाचे वितरण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना कोणाला मिळणार आहे. सर्वात पहिल्यांदा वितरण होईल, त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलं असेल, तुम्ही आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलं नसेल तर आज गोल्डन चान्स आहे. 3,000 रुपये सुद्धा ओवाळणी सुद्धा थेट बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे. सरकारच्या म्हणते की आज आधार कार्ड बँक खात्याशी जोडल्याशिवाय पैसे येत नसतात, त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी नंबर प्रमाणे त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे, केवायसी पूर्ण करणे, पैशाचे वितरण जमा करणे या ठिकाणी तुम्हाला सांगितले. केवायसी पूर्ण केली नसेल तर अपडेट लक्षात घ्या. ही केवायसी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिलांना करायची आहे. जर तुम्ही केले नसेल तर पैशाचे वितरण सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्हाला सोपी प्रोसेस या ठिकाणी मोबाईल वरून करायला सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. आता या ठिकाणी रक्षाबंधन
पंधरा हप्ता थेट खात्यावरती सरकारी जमा करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे. तेच करून लाडक्या बहिणीच्या भावना शब्द असा आहेत की लाडक्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितले की तशा प्रकारे डीबीटच्या माध्यमातून थेट बँक खात्यावरती महिलांच्या जोरदार वितरण या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात नेमकं कोणकोणत्या नसणार आहे ती महिलांच्या खात्यावरती पैशाचे वितरण होणार आहे. या ठिकाणी सांगण्यात आलंय की जिल्ह्यांमध्ये लिस्ट आल्या पैशाचे वितरण डीबीटच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले की सर्व जिल्ह्यातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. या ठिकाणी मोजकेच तालुके आहेत त्या जिल्ह्यातील आता बहिणींना सर्व पैसे मिळणार, परंतु काही जिल्हे आहेत सर्वत्र महिलांच्या पैशाचे वितरण होणार नाही. त्यामुळे आता हा व्हिडिओ सांगण्यात आधी पहिला जिल्हा कोणता आहे, या जिल्ह्याच्या पैशाचे वितरण जवळपास या ठिकाणी 6 तासामध्ये तालुके आहेत, त्यामुळे त्या वितरण या ठिकाणी जमावत असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली. सगळा जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी सर्वात पुढे इथून बघा. एकनाथ शिंदेने पहिल्या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता जिल्ह्यांमध्ये एकत्रित पैशाचे वितरण होणार नाही, परंतु मोजके तालुके आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये राहत आहे. तर बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औदा, एकनाथ, सेनगाव या गावामध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी जमा होतील. सूत्राची माहिती या जिल्हा तालुक्यातील कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. बघायचं आहे. रक्षाबंधन 3000 रुपये थेट ओवाळणी म्हणून बँक खात्यावर जमा होत असल्याची माहिती समोर आली असून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणं सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जमा होत असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. बँक खात्यामध्ये जोडले आहेत ते पैशाचे वितरण डेबिटच्या माध्यमातून जमा करण्याचे विचार महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुका, कराड तालुका, सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचे वितरण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सांगली जिल्हा असेल, या ठिकाणी मंगरुळपीर, कारंजा, रिसोड, मसोरा, मालेगाव रक्कम जमा होण्याची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. जिल्हा औरा, सिल्लंग, नेकापूर, रामपूर, देवळी, शिरूर अशा या जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात आहे. वितरण जमा होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला मोरेगाव या ठिकाणी पैशाच्या तांडरगाव, करंजी, राजेगाव, बांबुगाव असं जवळपास महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैशाची जमा होण्याची सुरुवात झाली आहे. व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अपडेटवरती.